जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताय आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते आणि भगवद्गीता 18वा अध्याय श्रवण करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। 18वा अध्याय आपला बराच लांबत चाललेला आहे, श्लोकही भरपूर आहेत। आज आपण जे पाहणार आहोत ते श्लोक आपल्या समोर आहेत 63 ते 66। गीता शास्त्राच्या उपसंहाराचा विषय या ठिकाणी भगवंत आपल्या समोर मांडत आहेत। मागच्या ह्याच्यात आपण ऐकलं की माणसाचं मनामध्ये दोन प्रवाह चाललेले असतात, एक शुभ प्रवाह आणि दुसरा अशुभ प्रवाह। तर शुभ प्रवाह जो आहे तो तसाच चालू ठेवणे आणि अशुभ प्रवाह जो आहे तो अटवणे हे साधकाचं मुख्य साधन आहे। आणि हे साधन करत असताना शुभ प्रवाह म्हणजे काय नेमकं, तर मत्त चित्त असं भगवंत या ठिकाणी म्हणतात की माझ्या ठिकाणी चित्त ठेवण्याचा सतत अभ्यास करावा। की भगवंताच्या ठिकाणी कुठलेही कर्म करत असताना व्यवहार करत असताना अखंड भगवंताचं अनुसंधान आपल्याला कसं टिकवता येईल ते साधकांनी स्वतःवर लक्ष ठेवून मनापासून त्या पद्धतीचं साधन करण्याचा प्रयत्न करावा। आता भगवंत या ठिकाणी अर्जुनाला म्हणतायत की शोकातून निवृत्त होणारं सगळं शास्त्र अत्यंत गुह्य असणारं असं जे शास्त्र आहे ते तुला आतापर्यंत पूर्णपणे सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी या ब्रह्मविद्येला गुह्य असं म्हटलेलं आहे, कारण ब्रह्मविद्या ही अत्यंत श्रेष्ठ विद्या आहे। एक पराविद्या आणि एक अपराविद्या। त्यामध्ये पराविद्या ब्रह्मविद्या जी आहे ती अत्यंत श्रेष्ठ विद्या आहे। अतिशय सूक्ष्म असणाऱ्या आत्मतत्वाला जाणण्यासाठी आता वास्तविक पाहता आत्मतत्वाला ह्या विद्येने जाणायचं आहे का ब्रह्मविद्येचा मनापासून अभ्यास करून आपल्या ठिकाणची असणारी अविद्या जी आहे ती निवृत्त करायची आहे। आणि ज्या क्षणी अविद्या निवृत्त होईल त्या क्षणी आपल्या स्वरूपाची आपल्याला नक्कीच महती कळते, आपल्या स्वरूपाची जाण येते। म्हणून सगळा प्रयत्न जो आहे की ब्रह्मविद्येच्या साह्याने आत्मतत्व प्रगट होणार आहे का आत्मतत्वामुळेच ती पण विद्या प्रगट झालेली आहे, तर आत्म्याच्या सत्तेवरच ब्रह्मविद्या आणि अविद्या या दोन्हीही त्याच्या सत्तेवरच प्रगट झालेल्या आहेत। पण अविद्येने माणूस संसाराच्या बंधनामध्ये अडकतो आणि ब्रह्मविद्येचा मनापासून जर स्वीकार केला, अभ्यास केला आणि ती आचरणात आणली तर हळूहळू अविद्येच्या परिणामातून दूर होऊन आपल्याला आपल्या स्वरूपाची सहजच प्राप्ती होऊन जाते। आता ही प्राप्ती कशी आहे, तो कुठून तरी काहीतरी प्राप्त करून आणायचंय अशी ही आत्म्याची प्राप्ती आहे का, तर असं नव्हे। तर ते आत्मा नावाचं तत्व हे आपल्या सगळ्या जीवांचं मूळचं स्वरूपच आहे, पण त्या स्वरूपावर अज्ञानाचं अविद्येचं आवरण पडलेलं असल्यामुळे
आपल्या आनंद स्वरूपाचा अनुभव जो आहे तो आपल्याला येत नाही। आणि म्हणून चित्तातला गमावलेला जो आनंद आहे तो पुनरपि प्राप्त करायचा असेल तर ब्रह्मविद्येचा व्यवस्थित विचार करून अभ्यास करून ती आचरणात आणून तुम्हाला आम्हाला तो आनंद परत मिळवावा लागतो। आता हे आपलं स्वरूपच आहे, त्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवरच तुमच्या आमच्या जीवनातले सगळे व्यवहार चाललेले आहेत। पण ज्याच्या सत्तेवर ते सगळे व्यवहार चाललेले आहेत ती सत्ता, ते अधिष्ठान हे मात्र आपल्याला ओळखू येत नाहीये। आणि म्हणून अज्ञानाचं आवरण जे आहे ते तुमच्या आमच्या आनंदावर पडलेलं आहे। आता हे आवरण दूर करण्यासाठी ही ब्रह्मविद्या आहे। प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ही उपनिषदात सांगितलेली अध्यात्म विद्याच आहे, ब्रह्मविद्याच आहे असं प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण पाहतो की भगवद्गीता म्हणजे नेमकं काय आहे तर भगवंतांनी उपनिषदातलीच विद्या ब्रह्मविद्या परत आपल्या समोर अजून सोप्या पद्धतीने आचरणात येण्यासारखी सांगून या ठिकाणी त्यातली गूढता वास्तविक पाहता कमी केलेली आहे। पण तरीही आपल्याला ही विद्या जी आहे ब्रह्मविद्या ते अत्यंत गूढ आहे असंच वाटत राहतं। आता ही गूढ आहे असं वाटण्याचं नेमकं कारण काय आहे तर व्यवहारामध्ये ज्ञान होण्याच्या ज्या रूढ पद्धती आहेत त्याच्यापेक्षा आत्मज्ञान जे आपल्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे त्याची पद्धत मात्र नेमकी वेगळी आहे। आता व्यवहारामध्ये जे ज्ञान आपल्याला होतं ते विषयांचं ज्ञान होतं आणि हे विषयांचं ज्ञान आपण 5 ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने करून घेत असतो। डोळे, कान, त्वचा, जीभ इत्यादी 5 ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने आपल्याला रूपाचा, रसाचा, गंधाचा इत्यादी विषयांचा अनुभव येत असतो। आता ब्रह्म हे असं विषय रूप नाही तर ते निर्विषय आहे, निर्विशेष आहे। म्हणून त्याचं या 5 ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होऊ शकत नाही आणि म्हणून त्याला गुह्य, गूढ या पद्धतीने म्हटलं जातं। आता ह्या पद्धतीने जर ते जाणता येत नाही आणि ते जाणल्याशिवाय जर आम्हाला अत्यंत उन्नत असणारं जीवन जगता येत नाही तर मग ते जाणायचं तरी कसं तर तेच होऊन ते जाणावं असं आपल्या समोर मांडणी आहे। पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान। आपणच आपल्याकडे मी जीव आहे असं न पाहता मी ब्रह्म आहे असं पाहणे। अगदी सोप्या भाषेत समर्थ आपल्याला त्याविषयी म्हणतात, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, की मी देह आहे असं निश्चय, जो विपरीत निश्चय आपल्या ठिकाणी झालेला आहे तो विपरीत निश्चय या ब्रह्मविद्येच्या साहाय्याने पुसण्याचा प्रयत्न करावा आणि मी ब्रह्मरूप आहे असा आपल्या बुद्धीवर ठसा उमटवून घ्यावा। बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण, की बुद्धीच्या निश्चयातच ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होण्याची व्यवस्था केलेली आहे। आता बुद्धी अनेक प्रकारचे निश्चय तुमचे आमचे व्यवहारात करत राहतील, पण नित्य सोहम साधना चाललेली असून सुद्धा मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असा निश्चय त्या बुद्धीचा का होत नाही तर तपशीलवार 3 गुणांची चर्चा भगवंतांनी या ठिकाणी आपल्या समोर मांडून ठेवलेली आहे। गुणत्रय विभाग योग असा अध्याय आपण एक पाहिलेला आहे आणि सविस्तर चर्चा त्या ठिकाणी की कर्ता सात्विक असावा, कर्म जे आपल्याकडून घडणार आहेत तेही सात्विक असावे, म्हणजे आपली बुद्धी जी आहे ती शुद्ध सत्वगुणाची असावी। मूळची ती तशीच आहे पण तिच्यावर रजतमाचे अनेक जन्मापासून झालेले जे संस्कार आहेत त्यामुळे ती आता कशी झालेली आहे तर मलिन झालेली आहे। मग तेवढी मलिनता तिची काढून टाकली की त्या ठिकाणी
त्या बुद्धीच्या ठिकाणी मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असा निश्चय व्हायला वेळ लागणार नाही। मग सगळ्यात महत्वाचं साधन काय आहे तर मन आणि बुद्धी स्वच्छ करून घेणे। या ब्रह्मविद्येच्या द्वारे तुम्हाला आम्हाला नेमकं काय करून घ्यायचं आहे स्वतःच्या ठिकाणी तर मन आणि बुद्धी आपली स्वच्छ आणि शुद्ध करून घ्यायची आहे। आता जीवनाचं सार्थक कशात आहे किंवा संपूर्ण आमचं जीवन अत्यंत उन्नत कशामुळे होऊ शकतं या संबंधी अनेकांचे अनेक मत जरी असतात तरी सुद्धा ज्याच्या ठिकाणी शांती, तृप्ती, सुखरूपता इत्यादीचा अनुभव नाही पण बाकीच्या सर्व गोष्टी आहेत त्या जीवनाला उन्नत जीवन असं आपण म्हणू शकत नाही। कारण बाकी सर्व गोष्टी आहेत पण चित्तामध्ये शांती नाही, तृप्ती नाही, निर्भयता नाही तर त्या ठिकाणी जीवनाचं पूर्ण सार्थक झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही। म्हणजे लौकिक जीवनात असावयाच्या तेवढ्या सगळ्या वैभव संपन्न अशा ज्या वस्तू आहेत त्या अवतीभोवती आहेत परंतु चित्तामध्ये मात्र प्रसन्नता नाही, आनंद नाही, शांतता नाही, निर्भयता नाही, त्या जीवनाला उन्नत जीवन असं आपण म्हणू शकत नाही। मग असं जीवन आपल्याला कशामुळे प्राप्त होऊ शकतं, कुठल्या विद्येमुळे प्राप्त होऊ शकतं तर असं अंतःकरणामध्ये अत्यंत सुखरूपतेचा अनुभव देणारी फक्त ब्रह्मविद्याच आहे। आणि ही ब्रह्मविद्या जी आहे ती श्री गुरूंच्या आश्रयाने राहते आणि म्हणून श्री गुरूंचे चरण धरल्याशिवाय, त्यांना शरण गेल्याशिवाय तुम्हाला आम्हाला ही विद्या काय होत नाही तर समजू शकत नाही। आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की असे जीवन जगण्याचे तत्वज्ञान जे आहे ते कशात सांगितलेलं आहे तर भगवद्गीतेत सांगितलेलं आहे। पहिलाच अध्याय आपण पाहिला की अनेक कुयोग जे आहेत ते अर्जुनाच्या बुद्धीला झालेले आहेत, मनाला झालेले आहेत। अत्यंत खिन्न अशी त्याची मनस्थिती आहे म्हणून त्याला विषाद योग असं म्हटलेलं आहे। काय करावं काहीही त्याला सुचत नव्हतं अशी जी परिस्थिती आहे, चित्ताला आलेली जी खिन्नता आहे त्याला विषाद योग असं म्हणतात। नवीन भाषेत बोलायचं झालं तर अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये पूर्णपणे डिप्रेशन मध्ये गेलेला होता आणि त्याला त्या डिप्रेशन मधून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते भगवंताने दुसऱ्या अध्यायापासून सुरू केलेलं आहे ते 18व्या अध्यायापर्यंत अनेक तऱ्हेचे योग भगवंताने या ठिकाणी सांगून ठेवलेले आहेत। आणि तेवढं तुला हे जमत नसेल तर हे कर, ते जमत नसेल तर ते कर, ह्या पद्धतीने अनेक प्रकारच्या साधना पद्धती भगवद्गीतेचं निमित्त करून भगवंताने आमच्या समोर उघड करून ठेवलेल्या आहेत। कशासाठी तर स्वतःला डिप्रेशन मध्ये गेलेल्या मनाला बाहेर काढण्यासाठी भगवंताच्या ह्या विचारांची नितांत आवश्यकता आहे। आणि ही आवश्यकता जर आपण पटवून घेतली तर चित्ताची गमावलेली प्रसन्नता जी आहे ती नक्कीच ह्या विचारांच्या द्वारे आपल्याला स्वतःच्या ठिकाणी प्राप्त करून घेता येऊ शकते। इथे एक अजून भगवंताचं विशेष आपल्या समोर स्वभाव प्रगट झालेला आहे तो म्हणजे एवढं त्या अर्जुनाला मनापासून सांगितल्यानंतर भगवंत त्याला काय म्हणत आहे की हे तत्वज्ञान सांगून झाल्यावर आता भगवंत आणि सद्गुरू एकच आहेत या ठिकाणी अर्जुनाचे आणि ते त्याला काय सांगत आहेत की काय पद्धतीने विचार करावा आणि आचरण करावं हे तुला आता पूर्णपणे मी सांगून ठेवलेलं आहे पण तू असंच कर असा आग्रह मात्र मी धरणार नाही। तर तुझ्या विवेक बुद्धीने तू आता विचार करावा आणि त्यानंतर तुला योग्य जे वाटेल ते करावं। अत्यंत आग्रही बुद्धी मी म्हणेल तसंच झालं पाहिजे। अशी आग्रही बुद्धी ज्यांच्या ठिकाणी असते त्यांना कट्टर प्रापंचिक असं म्हणतात आणि समोरच्याचं हित लक्षात घेऊन त्याला जे योग्य आहे ते सांगण्याचा व्यवस्थित प्रयत्न करूनही नंतर त्याने ते तसं ऐकलंच पाहिजे असा आग्रह न धरता अनाग्रही वृत्ती जो धारण करतो त्याला पारमार्थिक असं म्हणतात।
आता हे ऐकल्यानंतर आपण आपल्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की आपला स्वभाव नेमका कसा आहे, आणि असा आग्रही स्वभाव ज्या ठिकाणी खूप असतो त्या ठिकाणी स्वतःही माणूस दुःखी होतो आणि समोरचे लोक आपलं ऐकत नाहीत, म्हणूनही सतत अंतःकरण त्याचं खिन्न होत राहतं. मग आता समाजामध्ये जर आम्ही बोललोच नाही, सांगितलंच नाही, आग्रही वृत्ती धरलीच नाही, तर या समाजाचं काय होईल अशी चिंता आम्हाला जर लागली असेल, तर मग भगवंत सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे आणि तोच ह्या जगताचा पालनकर्ता आहे, या वचनावर जणू काही आमचा विश्वास नाही. की आम्ही नाही बोललो तर मग कोण बोलणार, आम्ही नाही सांगितलं तर कोण सांगणार, आम्ही आग्रह नाही धरला तर या समाजाचं काय होईल, अशा पद्धतीचे विचार जेव्हा आमच्या मनात येतात त्यावेळेला भगवंत या संपूर्ण जगताचा पालनकर्ता आहे असा कुठंतरी आमचा विश्वास कमी पडलेला आहे असं समजायला अजिबात हरकत नाही. शिष्य असावा स्वतंत्र. समर्थ सुद्धा आपल्या समोर एक वचन ठेवतात, जे सांगायचं ते सगळं सांगून दिलेलं आहे. मंदाताई पण नेहमी सांगतात की ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा, हरिपाठासारखा, अमृतानुभवासारखा ग्रंथ लिहून ठेवला. समर्थांनी दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक इत्यादी ग्रंथ लिहून ठेवले. कशासाठी? तर याचा अभ्यास करून आपलं जीवन अत्यंत सुखशांतीने समाजातल्या लोकांनी काय करावं तर भरून घ्यावं, आपल्या जीवनामध्ये शांती, सुख, समाधान लाभावं. पण परत ते माघारी येऊन पाहत नाही की आपण जे ग्रंथ लिहून ठेवलेले आहे त्याप्रमाणे हे लोक आचरण करतात किंवा नाही. आता पसायदान मागून ठेवलेलं आहे की विश्वस्व धर्म सूर्य पाहो, की सगळ्या ह्याच्यामध्ये विश्वामध्ये स्वधर्माचा सूर्य उगवो, कल्याण करी रामराया जनहित विवरी, ह्या प्रकारची प्रार्थना संत परमेश्वराला करून ठेवतात. पण 3 गुणांचा प्रत्येक जीवावर एवढा प्रभाव आहे की ते त्याप्रमाणे वागतील की नाही वागतील, त्यामध्ये आपलं मन फारसं खर्च न करता जे सांगायचं ते सांगून अनाग्रही वृत्तीने ते ह्यातून बाजूला होतात आणि परमेश्वराच्या अनुसंधानामध्ये एवढं सुद्धा व्यवधान, कमीपणा, दुरी येऊ देत नाही. आता अर्जुनावर भगवंताचं अत्यंतिक प्रेम आहे. तो नातेवाईक सुद्धा आहे, आस्थेवाईक सुद्धा आहे, अखंड भगवंताला शरण राहणारा, धरून राहणारा सुद्धा आहे. ते सगळं सांगून ठेवलेलं आहे. पण प्रत्यक्ष मी ब्रह्म आहे या अनुभवापर्यंत पोचायचं असेल तर ही ब्रह्मविद्या जी आहे, आत्मविद्या जी आहे, श्रेष्ठ विद्या जी आहे, ती आम्ही नुसतीच बुद्धीच्या द्वारे आत्मसात न करता आचरणामध्ये सुद्धा उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर काका एक नेहमी आपल्याला सांगतात की नुसतंच मुखोद्गत, कंठगत असं हे तत्वज्ञान ठेवायचं नाही, तर स्वभावगत ते आम्हाला करून घ्यायचं आहे. आता अर्जुनांचं निमित्त करून तुमच्या आमच्या सर्व जीवांच्या हिताची व्यवस्था जी आहे ती या भगवद्गीतेच्या द्वारे भगवंतांनी आपल्या समोर करून ठेवलेली आहे. आता त्यातले काही मुख्य वर्म म्हणजे ज्याला आपण IMP म्हणतो तेही प्रत्येक अध्यायामध्ये भगवंत सांगतच आहेत. इथेही ते भगवंत म्हणतात की भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहायचं हे पहिलं वर्म आहे. एन केन प्रकारेण भागवतातला श्लोक आहे की कुठल्याही प्रकाराने का होईना पण कृष्णाच्या ठिकाणी मन ठेवण्याचा प्रयत्न साधकांनी केला पाहिजे. अनुसंधान हा शब्द जो आहे तो परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकाराने त्या भगवंताच्या नादात राहणे त्याला अनुसंधान असं म्हटलेलं आहे. आता बाहेर जे या प्रकारचे भक्त नाहीत किंवा ज्यांचं भगवत प्राप्ती हे ध्येय नाही ते म्हणतीलही आम्हाला की फारच नादिष्ट झालेले आहेत, एका भगवंताशिवाय दुसरं काही सुचतच नाही, रात्रंदिवस डोक्यामध्ये फक्त तोच विषय असतो.
असं जे काही आहे ते साधकाला ऐकून घ्यावं लागेल, पण हे सगळं शांतपणे स्वीकारायचं आहे. पण मनुष्य वचनाचा भरवसा न धरता श्री गुरूंच्या वचनाचा या ठिकाणी काय करायचं आहे तर भरवसा धरायचा आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की भगवंताच्या अनुसंधानात राहा. तर येन केन प्रकाराने मी त्या अनुसंधानात राहण्याचा काय करायचं आहे तर प्रयत्न करायचा आहे. अनुसंधान शब्दाचा खूप सोपा अर्थ या ठिकाणी डॉक्टर काकांनी आपल्या समोर ठेवलेला आहे की ह्या ना त्या प्रकारे सतत त्याच्या नादात राहणे हा त्या अनुसंधान शब्दाचा सरळ साधा अर्थ आहे. आता सतत त्याच्या नादात राहणे अनुसंधान टिकवण्यासाठी मग काय करायचं आहे. मग सगळ्या संतांनी आपल्या समोर काकड आरतीपासून तर शेजारतीपर्यंत ते अनुसंधान टिकवण्यासाठी काय काय करावं लागतं ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आता दृष्टी जी आहे ती अखंड भगवंताच्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करणे हे अनुसंधानाचं मुख्य वर्म आहे. तेथे माझी हरी वृत्ती राहो. ते अंतःकरणाचे 4 प्रकार आपल्या समोर ठेवले जातात वृत्तीच्या रूपाने. अहम वृत्ती, बुद्धिवृत्ती, मनवृत्ती आणि चित्तवृत्ती. ह्या चारीच्या चारी वृत्ती अखंड भगवंताच्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करणे हे अनुसंधान साधण्याचं वर्म आहे. आणि असं आपल्याला जमेल का हो? नक्की जमू शकतं. त्यासाठी भगवंताचं समग्र स्वरूप जे आहे ते लक्षात असायला हवं. त्याची ब्रह्मरूपता म्हणजे काय, त्याचं ईश्वरता म्हणजे काय आहे, त्याने अवतार कशासाठी घेतलेले आहेत, श्री गुरु रूपाने तो कसा आपल्या समोर प्रगट झालेला आहे, हे सगळं भगवंताचं समग्र स्वरूप जो लक्षात घेतो त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकाराने अनुसंधान टिकवता नक्की येऊ शकतं. आणि म्हणून भगवंताचं समग्र स्वरूप जे आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दैनंदिन व्यवहारामध्ये तो व्यवहार करत असताना ते अनुसंधान कशा प्रकाराने टिकवता येईल त्याचा अभ्यास आपण करायला शिकलं पाहिजे. आणि अधूनमधून या प्रपंचाच्या गडबडीतून आपल्याला जाग करण्यासाठी म्हणून आपल्या समोर सण वार कुळातल्या लोकांनी एकत्र यायचं आणि त्या भगवंताचं सगळ्यांनी मिळून भजन करायचं. पण कुळातले लोक आपण कुळाचाराच्या दिवशी एकत्र येतो, नैवेद्य आरती झाली की त्या भगवंताचा आमचा संबंध त्या ठिकाणी थांबलेला असतो, संपलेला असतो. आणि मग इतर गप्पा गोष्टी ज्या आहेत त्या चाललेल्या असतात. पण भगवंताच्या नावाखाली असं कुळातल्या व्यक्तींनी वर्षातून 2दा-3दा तरी एकत्र यावं आणि आपले कुळाचार कुळधर्म चालू ठेवावेत. म्हणजे अधूनमधून त्या भगवंताचं सतत स्मरण होण्याची ती एक व्यवस्था आहे. आता चातुर्मास सुरू झालेला आहे. सणवार सगळे हळूहळू सतत आपल्या समोर येणार आहे. मग ते कर्मकटकट न करता या सणावारांची सुद्धा कटकट न करता भगवंताचं अनुसंधान टिकावं म्हणून आपण जर त्याकडे पाहायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी अनुसंधान टिकवण्याची एक उत्तम व्यवस्था ती आपल्या समोर आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं. आता भगवंताचं अनुसंधान टिकवण्यासाठी तो सर्वत्र सदा समत्वाने तोच प्रगटलेला आहे. इथं आपण विभूती योग पाहिलेला आहे 10वा अध्याय. त्यानंतर 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाचा योग सुद्धा या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. मग सर्वत्र सदा समत्वाने तोच भरलेला आहे असा अखंड धारणा जर चित्ताची करून ठेवलेली असेल तर जिकडं पाहे तिकडं राम किंवा विठुराया दिसायला अजिबात हरकत नाही. नभी वावरे जो अणुरेणू काही रिता ठाव या राघवे वीण नाही. भरला घनदाट हरी दिसे. अशी कितीतरी संतांची वचने आपल्याला समोर येतात की त्यांना सर्वत्र सदा समत्वानी तो भगवंत स्मरत होता, आठवत होता आणि तो व्यापून राहिलेला आहे हे पूर्णपणे पटलेलं होतं.
आता कुठल्या ना कुठल्या प्रकाराने कुठलाही पदार्थ समोर आल्यानंतर, काहीही दिसल्यानंतर त्याची आठवण कशी होऊ शकते? सूर्य दिसला की सूर्यनारायण म्हणून नमस्कार करावा. सकाळी उठल्यापासून पाण्याचा काहीतरी आपल्याला उपयोग करावा लागतो. पाणी जेव्हा समोर येतं तेव्हा आपो नारायण म्हणून त्याला नमस्कार करावा. गॅसवर चहाचं आधण ठेवतो, दुधाचं भांड तापवायला ठेवतो, तेव्हा अग्निनारायण म्हणून त्याला नमस्कार करावा. स्वयंपाकासाठी धान्याची सामग्री ज्या वेळेला डब्यांमध्ये गोळा करतो, कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतो, तेव्हा धान्य लक्ष्मी म्हणून त्याचा त्या ठिकाणी नमस्कार करावा. ह्या पद्धतीने सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे. हे जर अखंड आपल्याला आतमध्ये टिकवता आलं तर चित्ताची प्रसन्नता जी आहे ती आपली वाढीला नक्कीच लागू शकते. मासा दिसला की मत्स्यनारायणाचं आठवण व्हावं. आता चंद्र सूर्य हे त्या विराट पुरुषाचे म्हणजे परमेश्वराचे डोळे आहेत असं सांगितलेलं आहे. मग चंद्र सूर्याकडे पाहताना भगवंत आपल्याकडे पाहतोय, प्रत्येक कर्माकडे आपल्या त्याचं लक्ष आहे. हे जर आपण लक्षात ठेवलं तर कर्म सुद्धा आपल्याकडनं उत्तम तऱ्हेचे घडत राहतील. या पद्धतीने तो सर्वत्र सदा समत्वाने व्यापून आहे हे बघायला आपण शिकावं. पेशा डॉक्टरकीचा असेल तर पेशंट मध्ये परमेश्वरच आहे पाहावं. पेशा शिक्षिकेचा असेल तर विद्यार्थ्यांमध्ये तोच परमेश्वर आहे असं बघावं. गृहिणी असू आपण फक्त तर घरातल्या सगळ्यांमध्ये सुद्धा तोच भरलेला आहे. अचानक आलेल्या पाहुण्यामध्ये सुद्धा तो भगवंतच व्यापून आहे. म्हणून अतिथी देवो नमः असं करायला हरकत नाही. वृद्धांची सेवा करताना त्यांच्यामध्ये सुद्धा तोच भरलेला आहे. ह्या पद्धतीने त्याचं अनुसंधान आपल्याला सतत ठेवता येतं. घरात तुळस असेल तर भगवंताला ही तुळस अत्यंत प्रिय आहे असं त्या तुळशीकडे लक्ष गेल्या गेल्या जर आपल्या लक्षात आलं तर ते आपलं अनुसंधान टिकवणंच आहे. स्वयंपाक करत असताना, ताक घुसळत असताना भगवंताला लोणी फार आवडतं असं लक्षात आलं तर त्या ठिकाणी ते आपलं अनुसंधान टिकवणंच आहे. घरात लहान मुलं असतील, पायावर घेऊन त्यांना स्नान वगैरे ज्या वेळेला आपल्याला घालावं लागतं त्यावेळेला ह्या मुलांमध्ये तोच भगवंत व्यापून राहिलेला आहे. कारण ममई वंशो जीव लोके असं भगवद्गीतेमध्ये आपण शिकलेले आहोत की प्रत्येक जीव हा त्या भगवंताचाच अंश आहे. हे लक्षात ठेवून जर आपले कर्तव्य कर्म आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर डॉक्टर काका सांगतात त्या पद्धतीने जगाचे व्यवहार सांभाळता सांभाळता परमेश्वराशी नातं जोडण्याची कला याला साधना असं म्हणतात. अशी एक साधनेची सुंदर व्याख्या जी आहे ते डॉक्टर काका आपल्या समोर या ठिकाणी ठेवतात. नाहीतर तत्वज्ञान जे आहे ते फक्त बुद्धीत राहतं. त्याविषयी केलेला अभ्यास नोटबुक मध्ये राहतो आणि आमचं आचरण जे आहे ते जसंच्या तसं चाललेलं असेल तर त्या भगवंताशी योग म्हणजे आनंदाचा योग कधी जुळून येणार आहे. म्हणून अनुसंधान टिकवण्याच्या अनेक कला आपल्याला आत्मसात करता येतात जर परमेश्वराचं समग्र स्वरूप जर आपल्याला माहिती असेल तर. दाशरथी रामही लक्षात घेता येतो, ईश्वर रूप रामही लक्षात घेता येतो आणि ब्रह्मरूप राम आणि श्री गुरु राम सुद्धा लक्षात ठेवला तर आपल्याला अखंड अनुसंधान जे आहे ते त्यांच्या विचारांच्या द्वारे, त्यांच्या रूपाच्या द्वारे, त्यांच्या नामाच्या द्वारे, त्यांच्या आवडीनिवडी सतत लक्षात ठेवत सुद्धा आपल्याला हे अनुसंधान जे आहे ते अखंड टिकवता येतं. आणि म्हणून भगवंताचं अनुसंधान टिकवण्याच्या पद्धती खूप आपल्याला त्याचा विचार करता येतो आणि आपल्या जीवनामध्ये ते उतरवता सुद्धा येतं. आता परमपूज्य डॉक्टर काका आणि मंदाते यांचे आम्ही अकोल्याला असेपर्यंत वर्षातून 2दा ज्ञानसत्र जे आहे त्याचं आयोजन करत असू. आता त्या ज्ञानसत्राची तारीख एकदा निश्चित झाली
की ते ज्ञानसत्र करण्याविषयीचे सगळे विचार जे काय आहे त्याने अंतःकरण व्यापलं जायचं, की ते येणार कधी आहेत, त्यांची उत्तरण्याची व्यवस्था कुठं करायची आहे, कोणाकोणाच्या घरी त्यांना जेवायला घेऊन जायचं आहे, कुठला विषय यावेळेला त्यांना प्रवचनासाठी द्यायचा आहे, त्यांच्या आवडीचे कुठले कुठले पदार्थ यावेळेला आपण मागच्या वेळेला कुठले केले होते, आता कुठले करायचे आहेत. त्यानंतर कार्यक्रमाचं आयोजन खूप मोठ्या प्रमाणावर करायचं असल्यामुळे तिथं लागणारं सगळं सामान, मग अनेक गालिचे लागायचे, चादरी लागायच्या, मग त्यावेळेला ती खरेदी सुद्धा त्यांच्याच नावाने केली जायची, की आधी ते सगळं जे काय आणलेल्या वस्तू आहेत ते आधी या कार्यक्रमामध्ये वापरायच्या आणि मग त्या आपल्या घरच्यासाठी उपयोगात आणायच्या. ह्या पद्धतीने असं ध्येय एकदा निश्चित असेल, कुठल्याही आयोजनाचं असेल किंवा कुठल्याही म्हणजे पारमार्थिक आयोजनाचं जर असेल, तर आपलं मन, बुद्धी, शरीर हे सगळं काही त्यासाठी आपल्याला उपयोगात आणता येतं आणि त्यालाच अनुसंधान असं म्हणतात. आणि असं अनुसंधान टिकवण्याचा प्रयत्न करता करता त्याच्याशी असलेलाच योग पुनरपी निजुळून आल्याचा जो आनंद आहे तो आपल्याला मिळवता येतो. आता या अनुसंधानाचा परिणाम किंवा भगवंताचा हा जो नाद घेतलेला आहे, मुकुंद मुकुंद मना लागली या छंद, या पद्धतीचे संतांचे आपल्या समोर अभंग आहेत. तर त्याचा नाद लावून घेतल्यानंतर हळूहळू त्याच्याशी सहजच एकरूप होऊन जाता येतं आणि मग सर्वत्र तोच व्यापून आहे हे पण हळूहळू अखंड ती वृत्ती जोपासता जोपासता सहजच लक्षात येऊन जातं. आणि म्हणून दैनंदिन व्यवहारामध्ये प्रत्येक कर्म करत असताना तुकाराम महाराज आपल्याला सोप्या पद्धतीने सांगतात, राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा. या सगळ्या धंद्यातून जो काय व्यावहारिक आपल्याला धंदा करायचा असतो, म्हणजे कर्म करायचे असतात, कर्तव्य कर्म करायचे असतात, त्याच्यातून जर सुख समाधी शांतता प्राप्त होत नसेल तर मग ते कर्म कटकटच होऊन जाते. पण भगवद्गीतेच्या अभ्यासाने कर्म कटकट न होऊ देता कर्मयोग साधण्याचा तुम्ही आम्ही काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. कधी भगवंताची पूजा करावी, तर कधी त्याच्यासाठी नैवेद्य करावा, तर कधी त्याच्या प्रवचनांचं तो समजून घेण्यासाठी म्हणून आयोजन करावं. ह्या पद्धतीने कितीतरी पद्धतीने आपण त्या भगवंताचं अनुसंधान जे आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि भगवंत जे काही सांगतात भगवद्गीतेच्या माध्यमातून महत्वाचं आपल्या समोर आहे, की वंदाताई पण नेहमी सांगतात की आपले सद्गुरू सहजही काही आपल्याशी बोललेले असतील तरी सुद्धा त्याला नुसत्या संवादाचा दर्जा न देता ती त्यांनी आपल्याला केलेली आज्ञा आहे हे लक्षात ठेवून जर आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणला तर ते ज्या धामामध्ये राहतात त्या धामामध्ये आपल्याला नक्कीच काय होऊन जातो तर प्रवेश मिळून जातो. आता हे सद्गुरूंचं धाम नेमकं कुठलं आहे हो? आत्माराम मध्ये आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की सद्गुरूंचं धाम म्हणजे नेमकं काय आहे. तर पाचही विषय जिथं निमालेले आहेत असं आनंद घन जे तत्व आहे त्या तत्वाचा अखंड अनुभव ज्यांना असतो त्यांनाच तर सद्गुरू असं म्हणतात. आणि रुकावट केली आहे, खेद आहे. 65व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला, नाही तर त्या अर्जुनाला सांगितलं त्याच्याशी मला काय घेणं देणं असं जर आपण समजलो तर आपल्याला गीता जी आहे ती कधीच आत्मसात करता येणार नाही. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. ते अत्यंत प्रिय असणाऱ्या त्या अर्जुनाला भगवंत या ठिकाणी सांगत आहेत की माझे भजन पूजन करणारा हो, मला नमस्कार कर, सगळं चित्त जे आहे ते माझ्या ठिकाणी ठेव.
हे खूप महत्वाचं साधन आहे. नाही तर साधना म्हणजे मी काय करू, खूप काही साधना केल्या जातात. भजन केलं जातं, पूजन केलं जातं, व्रत केलं जातं, पण आपलं चित्त भगवंताच्या ठिकाणी असतं का, हा विचार आपण आपल्या ठिकाणी केला पाहिजे. की खरोखरीच हे सगळं करत असताना, नाही तर हल्ली तर सोय आहे की मोबाईलवर सगळे स्तोत्र असतात, ते लावून ठेवतो आपण, पण आपलं चित्त तिथं असतं का. किंवा प्रवचन सुद्धा आपण ऐकतो, अगदी इयरफोन घालून ऐकतो, तरी सुद्धा आपलं मन ते प्रवचन ऐकताना त्या प्रवचनामध्ये पूर्णपणे असतं का, ह्याचा जर आपण शोध घेऊन पाहिला तर कित्येकदा ते मन कुठंतरी भटकून आलेलं असतं. हे आपल्याला सुद्धा लक्षात येतं. भगवंत पुढे म्हणतात की तू जर ह्या पद्धतीने तुझं चित्त कायमचं माझ्या ठिकाणी ठेवशील आणि इतर सर्व धर्माचा त्याग करून मला एकट्याला शरण येशील, प्रतिज्ञापूर्वक सांगतायत भगवंत इथं, की सर्व धर्माचा त्याग करून तू मला एकाला जर शरण येशील तर तुला सर्व पापातून मुक्त करेल. तू कुठल्याही प्रकारचा शोक करू नकोस. या अध्यायामध्ये अर्जुनाने केलेला सगळा शोक जो आहे तो भगवंताला पूर्णपणे आठवतो आहे. की मला पाप लागेल, माझ्याच नातेवाईकांना मारून एवढं सगळं राज्य मी पदरात पाडून घेऊन नक्की काय कमावणार आहे, हे सगळं भगवंताला त्या ठिकाणी आठवतंय. आणि या ठिकाणी भगवंत सांगतायत की तुला सर्व पाप पुण्यातून सुद्धा मी काय करतो तर मुक्त करतो. आता सर्व धर्मांचा परित्याग करून मला एकट्याला शरण ये. आता या ठिकाणी भगवंत पूर्णपणे तू दुसऱ्याला शरण जा असं न म्हणता, अर्जुन अतिशय प्रिय असल्यामुळे मीच तुझा भगवंत आहे हे त्याला या ठिकाणी पूर्णपणे पटवून देतात आणि तू मला शरण ये असं या ठिकाणी म्हणतात. आता एक बहिरंग शरणागती असते आणि दुसरी अंतरंग शरणागती असते. आता बहिरंग शरणागती म्हणजे काय आहे. बहिरंग शरणागतीमध्ये आपण पाहतो की फोटो सेशन जास्ती चाललेलं असतं, साष्टांग दंडवत घातलेला असतो, पूजा अर्चा सगळं चाललेलं असतं, पण त्या ठिकाणी लक्ष कुठं आहे, भगवंताकडे आहे का कॅमेरामनकडे आहे, जो व्हिडिओ करतो त्याच्याकडे आहे. तर ह्या प्रकारचं सगळं त्या ठिकाणी चाललेलं असतं. बहिरंग शरण म्हणजे इतरांच्या समोर मुद्दाम साष्टांग दंडवत घालणे, तुमच्याशिवाय मला दुसरा कोणाचा आधार नाही असं तोंडाने फक्त बोलून दाखवणे, पण प्रत्यक्षात मात्र तसं काही होत नाही. मग आता अंतरंग शरणागती ज्याची परमार्थामध्ये अत्यंत आवश्यकता असते ती कशी असते. तर इथं सर्व धर्म परित्यज्य असं सांगून भगवंत सकळ साधनांचं एक मुख्य सार जे आहे ते या ठिकाणी अर्जुनाला सांगत आहेत की संपूर्ण साधनेचे सार आणि शिरोमणी साधन जे आहे ते भगवंतांना अनन्य शरण जाणे असेच आहे. भगवद्गीतेतल्या 7व्या, 8व्या, 9व्या, 11व्या, 12व्या आणि 14व्या अशा कितीतरी अध्यायांच्या श्लोकांमधून या अनन्य शरणतेचं महत्व जे आहे ते भगवंतांनी त्या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. अनन्य शब्दामध्येच अन्य दुसरा नाही, फक्त एकमेव भगवंत हाच जीवनाचा आधार. आता त्या बाबतीत द्रौपदीचं एक उदाहरण दिलं जातं की भर सभेमध्ये वस्त्रहरणाचा ज्या वेळेला प्रसंग आलेला असतो त्यावेळेला ती आधी सगळ्यांकडे काय करते तर या संकटातून मला वाचवा म्हणून सगळ्यांना प्रार्थना करते. 5 पांडव, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र सगळ्यांकडे ती त्या ठिकाणी या संकटातून वाचवण्याविषयी याचना करते, प्रार्थना करते. पण जेव्हा तिच्या लक्षात येतं की हे कोणीही आपल्या मदतीला धावून येऊ शकत नाही, तेव्हा सगळ्यांचा नाद सोडून ती भगवंताचा धावा करते आणि तत्क्षणी भगवंत त्या ठिकाणी तिला वस्त्र पुरवण्यासाठी हजर असतात की नंतर वस्त्र ओढणारा सुद्धा चक्कर येऊन खाली पडतो. ह्याच्या पलीकडे जाऊन कीर्तनकार
असताना ती वस्त्र जे आहे ते दातामध्ये पकडून ठेवते, म्हणजे आपल्या दातांचा सुद्धा आधार धरते. पण जेव्हा तेही ते तिचं सुटून जातं भगवंताचा धावा करता करता, त्यावेळेला सगळे आधार सोडल्यानंतर आता आपल्याला भगवंताशिवाय दुसरा कोणाचाच या संकटातून तारून नेण्यासाठी आधार नाही, भरोसा नाही हे तिच्या लक्षात येतं आणि कळकळीने ती भगवंताचा धावा करते. त्यावेळेला तिथंच भगवंत प्रगट होऊन तिला पूर्णपणे काय करतात तर साह्यभूत होतात. समर्थांनी फार छान वर्णन केलेले आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. आपल्याला वाटतं तो कुठून तरी धावून येणारा आहे. अरे तो कुठून तरी कशाला, तो आपल्या अंतःकरणातच आहे असं तो सांगतोय ना सातत्याने. प्रत्येक जीव माझा अंश आहे आणि मी आत्मरूपाने प्रत्येक जीवाच्या आतमध्ये अखंड असणारा आहे, एवढं तो आपल्याला पटवून सांगत असताना सुद्धा आपल्याला मात्र कुठून तरी तो येणार आहे, केव्हा तरी मला मदत करणारा आहे. सतत तर तो आपल्याला मदतच करतो आहे, सतत तो आपल्या जवळच आहे. पण थोडीशी किंचित परीक्षा मात्र जरूर पाहतो की हा खरंच अनन्य आहे का अजून कुठं भरकटतो आहे. असा अनन्य शरण होऊन राहा, सर्व धर्माचा त्याग कर. म्हणजे आता तुझ्या मनामध्ये हे करू का ते करू अशा पद्धतीचे जे विचार सतत उमटत आहेत त्या सर्वांचा त्याग कर, द्विधा मनस्थिती होऊ देऊ नको. आणि मी तुला जे काही सांगितलेलं आहे ते आता आज्ञापालन कर. आता सर्व धर्म, आता कर्माला सुद्धा धर्म म्हणतो, कर्तव्य कर्म त्याला सुद्धा धर्म म्हटलं आहे. कर्मामध्ये प्रामुख्याने कशाचा समावेश आहे तर कर्तव्याचा समावेश आहे. मग या ठिकाणी भगवंत म्हणतात की फक्त तुझ्या या ठिकाणचं कर्तव्याचं फक्त तुला भान ठेव की तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियांनी हे धर्मयुद्ध जे आहे ते समोर आल्यानंतर गडबडून न जाता, गोंधळून न जाता मनापासून ते केलं पाहिजे. हेच तुझं काय आहे तर आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून बाकीचं सर्व मनातले विषय तुझ्या जे घोंगावत चाललेले आहेत, तुला कर्तव्यापासून दूर नेत आहेत, ते सगळ्या विचारांचा तू या ठिकाणी त्याग कर आणि तुला जे सांगितलेलं आहे ते करण्याचा तू काय कर तर प्रयत्न कर. आणि ते करत असताना कर्मफळाची अपेक्षा ठेवू नको. सातत्याने हा विषय भगवद्गीतेत सातत्याने आलेला आहे की अगदी कौशल्याने कर्म करायचं आहे, भगवंताच्या आज्ञेप्रमाणे कर्म करायचं आहे, भगवंताला अर्पण करून कर्म करायचं आहे, पण राग द्वेष रहित होऊन आणि कर्मफळांचा त्याग करू. आता कर्मफळांची इच्छा आम्ही मनात ठेवली नाही तरी प्रत्येक कर्माला फळ हे नक्कीच मिळणार आहे. मग नियोजित फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होणारच आहे. पण अपेक्षित असणाऱ्या गोष्टी जर चित्तातून काढून टाकल्या तर मनस्थिती आपली द्विधा राहत नाही आणि कर्म जे आहे ते उत्कृष्ट पद्धतीने करता येतं. कर्तव्य कर्म आणि उपासना उत्कृष्टपणे पार पाडित असताना शरीर आणि व्यवहाराची जी स्थिती असेल ती स्थिती साधकाने शांतपणे स्वीकारायची असते. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि तिथं अपेक्षित ज्या वेळेला येतं त्यावेळेला सगळं काही बिघडून गेलेलं असतं. खऱ्या शरणागतीचं स्वरूप काय आहे तर विना तक्रार सगळी परिस्थिती स्वीकारणे हे खऱ्या शरणागतीचं लक्षण सांगितलेलं आहे. मग जो भगवंताला अनन्य शरण गेलेला आहे असं म्हणतो त्याच्या चित्तामध्ये प्रपंचाविषयीचं भय, चिंता आणि शोक या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी नसल्या पाहिजेत. पण ज्या अर्थी आम्हाला या तीन गोष्टी सतावत आहेत त्या अर्थी आम्ही कुठंतरी शरणागतीमध्ये कमी पडत आहोत हे आपल्याला लक्षात घेता येईल. शरण आहे इकडं म्हणायचं आणि प्रपंचाचा भारही इकडं डोक्यावर घेऊन रडत राहायचं असं जर असेल तर त्याला शरणागती म्हणत नाही. तर शरणागतीतला हा कलंक आहे असं म्हटलेलं आहे संतांनी.
डॉक्टर काका गमतीने म्हणतात की इकडं तुम्हाला शरण आहे म्हणायचं आणि इकडं त्याच्याशी टक्कर घ्यायची. म्हणजे त्यांनी जे करून ठेवलेलं, तर त्यांनी करून ठेवलेलं आहे का मीच माझ्या कर्मातून जे करून ठेवलेलं आहे त्याचं नियोजित फळ फक्त तो भगवंत न्यायाधीशासारखं आम्हाला देत राहतो. तरीही त्यावेळेला आम्ही त्याच्या नावाने कुरकुर करतो. त्यावेळेला अस्सल शरणागती तिथं राहत नाही. तर तो शरणागतीतला काय आहे तर कलंक आहे. मग कुठलेही माणसं माझ्या सहवासात येऊ दे, कशीही परिस्थिती माझ्या अवतीभोवती असू दे, त्या ठिकाणी नेहमी विचार पाहिजे. जर प्रतिकूल परिस्थिती मला वाटत असेल तर भगवंतांनी हे परीक्षा घेण्यासाठी पाठवलेलं आहे. व्यक्ती प्रतिकूल असतील तर ह्या पण माझ्या शांतीची परीक्षा घेण्यासाठी माझ्या अवतीभोवती आहे. ह्या पद्धतीने विचार करून आमचं मन आम्ही स्वस्थ आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तर भगवद्गीता आपल्याला समजली असं म्हणायला हरकत नाही. आणि सतत एकीकडे कुरकुर आणि इकडं मात्र दिसायला साष्टांग दंडवत असं जर चाललेलं असेल तर कुठंतरी काहीतरी तुमचं आमचं चुकतं आहे हे लक्षात घ्यायला हरकत नाही. गोंदवलेकर महाराजांचं एक वचन प्रसिद्ध आहे की जो तक्रार करतो तो भक्त असू शकत नाही. हे असंच का, ते तसंच का, माझ्याच नशिबात असं घडतं का. आता कर्मविपाकाचा सिद्धांत एवढी भगवद्गीता ऐकल्यानंतर आपल्या प्रत्यक्ष समोर आहे की जो जसं कर्म करतो तसं त्याला फळ मिळतं. जो जे बीज पेरेल तेच त्या ठिकाणी धान्य उगवणार आहे. तसंच कर्माचं आहे. जे जे आम्ही करून ठेवलेलं आहे तर अनंत जन्म आमचे आजपर्यंत होऊन गेलेले आहेत. भगवंत आपल्याला सांगतात की तुमचे जन्म तुमच्या लक्षात नाही. त्या जन्मात तुम्ही काय काय कर्म करून ठेवलेले आहेत तेही तुमच्या लक्षात नाही. पण भगवंताच्या मात्र प्रत्येक जीवाचं प्रत्येक कर्म, त्या कर्मामागचा असलेला हेतू हे मात्र भगवंताच्या पूर्ण लक्षात आहे. आणि म्हणून त्या कर्माप्रमाणे जी फळं आहेत ती तुमच्या आमच्या समोर येत राहतात. मंदादेवी म्हणतात की एखादी खूप वागणुकीने अत्यंत सज्जन अशी स्त्री असते, सदाचार संपन्न असते, सहनशील असते, पण तिचा नवरा मात्र दारू घेऊन तिला खूप मारताना तुम्हाला आम्हाला दिसतो. त्यावेळेला सहजच आपल्याला असं वाटतं की ही इतकी चांगली बाई आहे आणि का तिला इतका हा मारतो. पण कर्माचा सिद्धांत आहे की ज्यांनी जे जे कर्म करून ठेवलेलं आहे त्याचं फळ त्याला भोगल्याशिवाय त्याच्यातून त्याची सुटका नाही. मग ह्या जन्मी ती खूप सज्जन आहे, चांगली आहे, पण कुठल्या तरी एका जन्मात तिने त्या व्यक्तीचं खूप बिघडलेलं आहे. मग असं जे बिघडून ठेवलेलं आहे त्याचं फळ या जन्मात ती भोगते आहे. याचा अर्थ आम्ही तिच्या मदतीला जाऊ नये असं मात्र अजिबात नाही. पण विचार करताना या पद्धतीने करावा की कुठंतरी काहीतरी त्या व्यक्तीचं सुद्धा चुकलेलं आहे आणि त्या व्यक्तीने सुद्धा आता ती चूक परत करू नये म्हणून कोणी आपल्याशी कितीही जरी वाईट वागला तरी सुद्धा व्यावहारिक सत्तेत त्याला जे उत्तर द्यायचं ते द्यायचंच आहे. पण अंतःकरणात मात्र त्याच्याविषयी द्वेष किंवा राग उमटू द्यायचा नाही. असं निर्लेप होऊन कर्म करण्याला भगवद्गीता आपल्याला सगळ्यांनाच काय करत असते तर प्रवृत्त करत असते. आता ईश्वराच्या न्यायबुद्धीवर जर पूर्ण विश्वास असेल तर ह्या पद्धतीचे विचार मनात येणार नाहीत. हे संपूर्ण आयुष्य माझं परतफेडीचं आहे हे लक्षात ठेवायचं. कोणाकडनं काही वसूल करून घ्यायला आलेली नाही. तर जे काय आजपर्यंत करून ठेवलेलं आहे ते सगळ्यांचं देणं चुकतं करून मला या ठिकाणी मुक्ती मिळवायची आहे असं लक्षात ठेवायचं आहे. मग कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंताच्या आज्ञा पाळीत आणि ती कर्मफळे जी आहेत ती त्यांना अर्पण करीत करीत विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज देवनी जाळीत कर्मफळे, ही जी भगवंताची आज्ञा आहे ती आज्ञा पालन करत करत आपले सगळे कर्म करत राहिलो तर पाप पुण्याचा लेप जो आहे तो तुम्हाला आम्हाला लागू शकत नाही. आणि पाप पुण्य आपल्याला लागेल याचाच तर अर्जुनाच्या चित्तामध्ये शोक निर्माण झालेला आहे. मग दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे भगवंतांनी की अशोच नन्व शोचस्वम, की ज्याविषयी शोक करू नये
त्याविषयी शोक करत राहणं हे पंडिताला शोभत नाही. नानु शोचंती पंडितः असा श्लोक आहे आपल्या समोर. हे पंडित स्वतःला, जे ज्ञानी स्वतःला समजतात, पंडित समजतात आणि ते जर शोक करत असतील तर ते कुठंतरी काहीतरी नक्की त्यांचं चुकलेलं आहे. इथं प्रतिज्ञापूर्वक भगवंत सांगतात की आता शोक करण्याचं तुला काही कारण नाही. तुझं स्वरूप काय आहे? तू ज्यांना मारणार आहेस, व्यावहारिक सत्तेत ते खूपच अन्यायी आहेत, आततायी आहेत. आणि असे लोक जर समाजामध्ये राहतील तर समाजाचं सुद्धा, देशाचं सुद्धा नक्कीच काय आहे तर त्यामध्ये अनहित आहे. आणि म्हणून क्षत्रिय वृत्तीप्रमाणे अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी युद्धासारखं घोर कर्म तुला करावंच लागणार आहे. पण त्या युद्धात अनेकांना मारण्याचं पाप तुला लागेल असं तुला वाटत असेल तर तुला वाटणाऱ्या या पापाच्या भीतीतून तू मला शरण आल्यामुळे मी तुला पूर्णपणे सोडवणार आहे. आणि अशी आज्ञा रद्द केली असेल तर त्याचा अजिबात लागणार नाही. कारण युद्ध तुझे करणार आहेस ते तुझी इच्छा म्हणून नाही तर भगवंताची आज्ञा म्हणून करणार आहेस. परशुरामाला वडिलांच्या आज्ञेमुळे त्यांच्या आईला सुद्धा काय करावं लागलं तर मस्तक त्या ठिकाणी कापावं लागलेलं आहे. पण त्यांना त्याचं पाप लागलेलं आहे का? नाही. कारण त्यांनी स्वतःच्या उद्देशाने ते कर्मच केलेलं नाही, वडिलांची आज्ञा म्हणून ते कर्म केलेलं आहे. तसं भगवंताची आज्ञा म्हणून जर आमचे सगळे धर्मकर्म आम्ही करत असू तर त्या ठिकाणी पाप पुण्य जे काही निर्माण होतील त्याचा आपला काहीही संबंध नाही. हे लक्षात ठेवून या ठिकाणी भगवंत म्हणतात की तू आता या ठिकाणी शोक करू नकोस. सगळ्या शोकाकुल मनस्थितीत जर तू कर्म करशील कुठलंही तर ते नक्कीच चुकीचं होणार आहे. म्हणून शोक तुला कशाचा होत होता, त्या शोकातून निवृत्त होण्यासाठी तुला किती तऱ्हेचे योग सांगितलेले आहेत, तुझं स्वरूप सांगितलेलं आहे, यांच्याशी युद्ध करणार आहेस त्यांचं स्वरूप सांगितलेलं आहे, उपाधीशी लढणार आहे. आत्मरूप असणारा तू आणि आत्मरूप असणारे तुझ्या समोरचे यांच्या स्वरूपाला यत्किंचितही धक्का लागणार नाही. हे लक्षात ठेवून या युद्धाचं कर्म जर तू करशील तर त्यातून निर्माण होणारं जे काय आहे ते पाप पुण्याचा लेप तुला अजिबात लागणार नाही. या ठिकाणी भगवंतांनी त्याला आश्वासन दिलेलं आहे आणि आज्ञा पालनाचा या ठिकाणी परत एकदा त्यांनी उल्लेख केलेला आहे. भगवंताच्या आज्ञा पाळणं याला मुख्य शरणागती असं म्हणतात. आणि अशी शरणागती तुम्हाला आम्हाला सुद्धा पाळता येऊ, त्याचा लाभ करून घेता येऊ भगवद्गीतेच्या अभ्यासाने. आता पुढच्या मंगळवारी आपण परत एकदा भगवद्गीतेचा जो उपसंहाराचे श्लोक आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू. या गुरुवारी आपल्या समोर आदरणीय गीताली कुंडकर हिच्या भजनाचा कार्यक्रम अर्ध्या तासाचा गुरुवारी आपल्याला पाहायला मिळणार आहे. वंदुतया ते फेसबुक पेजवरूनच. जय जय रघुवीर.